31 मार्च 2025 इल्लीगलचा हिंदी सिरियल इल्लीगल त्याचा 3रा सीझन संपवला. 6 एपिसोड्स होते. छान आहे, सुंदर आहे. त्याच्यातली जी लीड ॲक्ट्रेस आहे म्हणजे जिने वकिलाचं काम केलंय प्रॉसिक्युटरचं, ती निहारिका सिंग. तिचा प्रियकर, नंतर तिचा मित्र आणि नंतर तो अपोनंट होतो टंडन, तिची मैत्रीण म्हणजे तिची मैत्रिणीचा नवरा असतो तो, आणि नंतर जो पॉलिटिकल लीडर असतो चीफ मिनिस्टर, आणि तिथली दिल्लीची मंत्री. नंतर मध्येच एक कॅरेक्टर दाखवलंय की राठोड म्हणून तो, म्हणजे आणि ह्या सगळ्यांचं पॉलिटिकल कॅरेक्टर आणि काम करण्याची पद्धत म्हणजे असतात सगळं करायला लिगली तयार, पण ते काही गोष्टी प्रूफ करायला इल्लिगली जातात किंवा इल्लिगल गोष्टींचा वापर करतात. तर आता थोडक्यात हा तर करप्ट असतोच जो चीफ मिनिस्टर असतो, तर त्याचा एक इल्लिगल मुलगा असतो आणि ते कोणालाच माहीत नसतं, आणि तो त्याचा वापर आपल्या सगळ्या इल्लिगल कामांसाठी करत असतो. म्हणजे समजा कोणाला सुपारी द्यायची, कोणाला पैसे द्यायचे, कोणाला काय करायचं. आणि जो लिगल मुलगा असतो त्याला थोडासा मेंटल प्रॉब्लेम असतो, कारण त्याला म्हणजे असं कळालेलं असतं की आपल्या आईचा मर्डर आपल्या वडिलांनीच केलाय, आणि त्याचं निहारिकावर प्रेम असतं. आणि मध्ये तो 6 महिन्यांकरता ट्रीटमेंटसाठीच फॉरेनला गेलेला असतो, अमेरिकेला. तिथून ट्रीटमेंट घेऊन आणि आला असतो परत. तर मीनव्हाईल इकडे ज्या केसेस चालू असतात निहारिकाच्या हातात, छोट्या मोठ्या, पण त्याच्यात एक अशी केस येते की ज्याच्यामुळे ती एकदम हेलावून जाते, पण तिला प्रत्येक याच्यात ट्रॅप करण्यामध्ये हा असतोच. म्हणजे आपला चीफ मिनिस्टर, म्हणजे कसंही करून तो निहारिकाला त्याची लॉयर कशी होईल हे बघत असतो, आणि तिच्याकडून कसं आपण इल्लिगली गोष्टी करून घेऊ शकतो, कारण तिचं नाव असतं पुष्कळ. तर ह्याचा त्याचा सतत प्रयत्न असतो. तर मध्यंतरी निहारिकाकडे एक केस असते की एक राठोड म्हणून व्यक्ती असते, ती पण फेमस असते, पण त्याचं लोकांमध्ये चित्र खूप वेगळं असतं. म्हणजे खूप रूड आहे, बायकोला त्रास देतो वगैरे वगैरे. आणि नंतर बायकोनीच त्याच्या फिर्याद केली असते की हा मला अब्यूज करतो, म्हणजे त्यांनी मारहाण करतो, हे करतो, आणि ती केस तिने त्याच्यावर चालली असते. आणि ह्याच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे राठोडकडून निहारिका केस लढत असते. तर ती आधी त्याला स्पष्ट विचारते की माझ्याशी तू जर खोटं बोललं तर मी तुझी केस घेणारच नाही. मग आणि आधी त्यांनी घेतलीच नसते, कारण तिलाही असंच वाटत असतं की हाच मारहाण करतो बायकोला, कारण त्यांनी निहारिकाने त्याच्या बायकोची अवस्था पाहिलेली असते. पण मग तो सांगतो की नाही, असं नाही झालेलं, मी तुला काय झालं त्या दिवशी सांगतो. ती आली होती म्हणे माझ्याकडे, पण मी तिला हात सुद्धा लावला नाही, असं तसं, म्हणजे सगळं कबूल करतो. मग ही एक एक सगळ्या गोष्टी शोधून काढते की नक्की काय आहे काय नाही. तर त्या राठोडचं लहानपणी 17 वर्षाचं शाळेत वगैरे असताना एका मुलीवर प्रेम असतं, आणि तिच्यावर त्यांनी म्हणजे केलं असतं अतिप्रसंग, पण ते पण त्यांनी त्याच्या मर्जीनीच केलं असतं, म्हणजे जबरदस्ती केलीच नसते. आणि ही गोष्ट त्याच्या बायकोला केव्हा तरी कळलेली असते, आणि त्याकरता ती त्याला ब्लॅकमेल करत असते. मग ही प्रूफ करते निहारिका कोर्टामध्ये तिला बोलवून की नाही, म्हणजे ती पण कबूल करते की हो, जबरदस्ती नाही, आमच्या दोघांच्या कन्सर्ननी शारीरिक संबंध झाले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ती हे पण प्रूफ करते की हे जे मारहाणीचे सगळे हे आहेत, हे सगळं कारण त्याची बायको जी असते ती ऍक्टर असते, तर हे सगळे मेकअपचे हे आहेत, खुणा आहेत, आणि म्हणजे दाखवते की मेकअपनी हे बनवलंय तिने. आणि तिसरं म्हणजे त्या दिवशी ती म्हणजे जाताना बाहेर आली
त्याच दिवशी कुठेतरी फंक्शन होतं, तर त्या दिवशी तर ती मग चकाचक होती. म्हणजे सकाळी कोर्टात येताना मारहाणीची डाग आणि रात्री सगळं चकाचक. तर त्याच्यावर तिने म्हटलं असतं की मेकअपनी ते मी मिटवले, संध्याकाळी पार्टी करायला जायचं. तर मग तेच ती प्रूफ करते की ते मेकअपनी बनवलेले होते ऍक्च्युली. आणि मग हे पण प्रूफ करते की डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणून की तिला हिमोफिलिया, म्हणजे तिचं रक्त गोठतच नाही. रक्त जर एकदा जखम झाली तर ते इतकं भळभळ व्हायला लागेल की तिचा मृत्यूच होणार आहे. त्याच्यामुळे राठोड कधीच तिला हात लावायचा नाही, म्हणजे तिला मारहाण करायचं नाही. आणि कधीच त्यांनी केली नाही. जर मारहाण केली असती तर ही आज जिवंतच नसती म्हणे जागेवर, म्हणजे तिथल्या तिथेच ती वेगळी असती. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने ती केस जिंकते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक लहान मुलगा असतो की ज्याला असा एक असाध्य रोग झालेला असतो की त्यांनी म्हणजे तो ते पेन बेअर करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी मरणाची मागणी केली असते. तर कोर्टामध्ये ती केस फाईल करते त्याच्याकडनं, कारण ती स्वतः बघितलं असतं डोळ्यांनी त्याला किती त्रास होतो वगैरे. पण शेवटी म्हणजे कोर्ट नाही हे करत, म्हणजे त्याला मान्य नाही करत. म्हणजे खूप होतं अगदी, म्हणजे शेवटी असं वाटतं की थोडासा जज पण विचार करतोय, पण शेवटी नाही म्हणजे त्याला. तर जेव्हा शेवटचा क्षण येतो तर तिला पण स्वतःला वाटतं की काहीतरी आपण करावं म्हणून. पण मग त्याच्या आईलाच ते लक्षात येतं की ही आपल्या मुलाला म्हणते, तर जर कोर्टाने नकार दिलाय तर आपणच काहीतरी करूया. मग सरळ तिची आईच तो नॉब बंद करून टाकते ऑक्सिजनचा. पण ती केस ती हारलेली असते. तिला म्हणजे शेवटी तिला हवत नाही, बघवत नाही, वडील अगेन्स्ट असतात, पण ती केस ती हारते. आता इकडे हा जेव्हा मुलगा परत येतो या सीएमचा, तर त्याला जेव्हा कळते की आपल्या आईचा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या रणजितचा म्हणजे जो इल्लिगल मुलगा आहे, ते त्याला माहित नसतं की हा आपल्या वडिलांचा इल्लिगल मुलगा आहे. तर तो त्याला मारायला निघतो आणि जिथे तो सापडतो, तर तिथे सापडतो म्हणजे हा त्याला किडनॅप करतो. तो रणजित या खऱ्या मुलाला सीएमच्या किडनॅप करतो आणि बांधून ठेवतो. आणि मग आपल्या वडिलांना फोन करतो, म्हणजे सीएमला, की तुम्ही इथे मला भेटायला आहे आणि मला माझे हक्क द्या, तरच मी याला सोडून, आता याला मी मारून टाकेन. तर मग सीएम तडकाफडकी तिथे येतो. पण तेवढ्यात ह्यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली असते आणि त्या रणजितनी बंदूक त्याच्यावर आणली असते. त्या झटापटीमध्ये बंदुकीतनं गोळी सुटते आणि हाच मरतो, म्हणजे तो रणजितच मरतो ज्यांनी किडनॅप. आता सीएमला साहजिक आहे वाईट वाटणं, कारण तोही त्याचाच मुलगा असतो. तर तो त्याच्या प्रेताजवळ बसून रडत असेपर्यंत हा तिथून पळ काढतो आणि फोन करतो पोलिसांना की माझ्या वडिलांनीच मारलंय त्याला आणि माझ्या आईचं पण मर्डर केलेलं आहे. मग इन्क्वायरी होते, सगळं तपासणी वगैरे चालली असतात. तर ते मेरठला जे पोलीस असतात, तर तो शेख म्हणून, तर तो ह्याचा सीएमचाच गुलाम असतो, म्हणजे तो सगळं त्याचंच ऐकत असतो. तर त्या मुलांनी जाऊन त्या शेखला धमकी दिली असते की माझ्याकडे सगळे कागदपत्रे, बँक स्टेटमेंट्स आहेत, त्यांची रात्री निघालेले मेरठहून सगळं CCTV फुटेज आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही त्याला किती वाचवणार आणि किती त्याचे तळवे चाटणार. तर आता मी दिल्ली पोलीसकडे ते केस दिली तुमच्या हातून काढून. तर मग दिल्ली पोलीसनी, म्हणजे मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ह्याला ऑर्डर येतात की ह्याला रस्टिकेट करतात. तर तो शेखनी खार खाल्लेला असतो मग त्याच्यावर रस्टिकेट केलं म्हणून. आणि मग जेव्हा मग त्याला अरेस्ट करतात सीएमला आणि जेल होते, तर तो म्हणतो की मला निहारिकाच मला पाहिजे हे वकील म्हणून. तर मग तिची जी असिस्टंट निहारिकाची, तर तिला ब्लॅकमेल करून, म्हणजे ती गरीब असते, तिला नोकरी नसते मिळत, तर ती नाव बदलून याच्या खाली कास्ट च्या खाली मिळवलं असतं तिथे सनद.
तर तिला मग ब्लॅकमेल करून ती असं खोटंच, आता तिच्यावर विश्वास असतो तर निहारिका पटकन एक कागदावर सही करते. तर म्हणजे तिला नियुक्त केलंय वकील म्हणून हे करतात. आता ऍक्च्युली हा सीएम गेलाच असतो, फक्त सीएमनी गोळी नसते मारली, तर कारण तो स्वतःच्या मुलाला कसं मारेल. तर हे निहारिका समोर तो सगळं कबूल करतो, कारण निहारिका त्याची केस घ्यायलाच तयार नसते. ती म्हणते मला घ्यायचीच नाही तुमची केस, कारण तुमच्या मुलाने मला सगळं सांगितलेलं आहे. मग तो सगळं खरं सांगतो काय घडलं. तर म्हणे मी ऍक्च्युली तुझ्या प्रेमाला वाचवतोय, तुझं त्याचं खूप प्रेम आहे ना, मग तुला म्हणजे आता ती गोळी चालली मुद्दामून मारली हे मलाही माहित नाही, पण त्याच्या हातून गोळी सुटलीये, तर मग आता ऍक्च्युली त्याला सजा व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मग तू बघ, म्हणून मग ती केस घेते. मग आता ही केस जेव्हा चालू होते तेव्हा तो टंडन जो असतो म्हणजे तिच्या मैत्रिणीचा नवरा, मग त्याला असं वाटतं की अरे आपण ही केस लढवत होतो आणि आपल्या हातून ही केस म्हणजे गेली, ही कशी काय अपोजिशन मध्ये आली. त्यांना काहीच म्हणजे समजत नाही. आणि मग तो टॉन्ट पण मारतो, कारण त्याच्या बायकोला जे मूल होणार असतं ते पण ॲबनॉर्मल आहे म्हणून तिला ॲबॉर्शन करायला सांगितलं असतं. तर ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ त्यांनी असणं भाग होतं, पण हिच्यामुळे त्याला कोर्टात यावं लागतं. मग होते थोडी बाचाबाची दोघांमध्ये, पण मग नंतर ही खोटेच सगळे एव्हिडन्स दाखवते की हा मेरठवरून निघाला, पण मग तो शेतात गेला होता, काहीतरी लोकांना ते जाळण्याकरता पैसे दिले, अमुक असे खोटे सगळे गवाह आणते ती, आणि ती केस जिंकते सीएमच्या अगेन्स्ट. म्हणजे सीएम वरचा तो ठपका किंवा रणजितला त्यांनी मारलं तर तो निघून जातो, पण शेवटी त्याला त्याच्या बायकोच्या मर्डरच्या अरेस्टमध्ये, कारण कागदपत्र सगळे जुने प्रूफ करतात की म्हणजे त्यांनी मारले, त्याला जेल होतेच बाकीचे त्याचे फ्रॉड बीड याच्यामुळे. तर आणि मग हे लोक जिंकतात तर बाहेर येतात, तर हा पण मग बाहेर येतो धावत धावत, तिचा प्रियकर सीएमचा मुलगा. तर हा शेख जो असतो ज्याला रस्टिकेट केलं असतं म्हणजे त्याच्यामुळे, तो त्याच्यावर गोळी झाडतो. तर तिथल्या तिथेच कोर्टाच्या समोरच त्याची डेथ होते. आता ते बघितल्यावर मग सीएमचं डोकं फिरते, परत रडतो तो, म्हणजे आता त्यांनी दोन्ही मुलं घालवले आपले. मग तो म्हणतो आता निहारिकाला तरी कशाला हे करायचं. तो खोटच स्टेटमेंट म्हणजे देतो की जो मुलगा मेलाय युथेनेशिया करता ज्यांनी अप्लाय केलं होतं, तर हिनीच तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला मारलंय. आणि मग पोलीस तिला पण अरेस्ट करते, आणि मग जेलमध्ये असताना तो त्या पोलिसांना सांगत असतो स्टोऱ्या की एक जी सवय असते आपली, आपण म्हणतो ना जो लत असते किंवा आदत असते, ती काही शेवटपर्यंत जात नाही आपण किती प्रयत्न केला तरी. तर त्याला म्हणजे ते कधीच निहारिका आपल्या बरोबर तिथे पाहिजेच, तिला सजा कधीची त्याला दिलवायचीच असते. तर मग ती शेवटी त्याने म्हणजे तिला अरेस्ट करून दाखवलं त्यांनी, आणि तिथेच एंड केलाय, दाखवलाय की तो विचारतोय की कौन से जेल में है निहारिका, आणि मग तिथेच तिसरा सीझन इल्लीगलचा संपलाय. सुंदर आहे सिरियल, छान आहे. आणि म्हणजे दोन्ही गोष्टी दाखवल्या आहेत की कसे करप्ट लोकांना काहीच वाटत नाही, साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून कसं आपलं वर्चस्व किंवा आपल्याला पाहिजे ते करून घेतात, किंवा काही लोक कसे असतात जे आपल्या नवऱ्याच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे खोटं नाटक करून कसं जिंकता येईल किंवा कसं आपलं खरं करता येईल हे बघतात. आणि त्यातच काही ह्युमन रिलेशन्स किती छान असतात, किती प्रेमाची नाती छान असतात, किंवा काही नाती नसली तरी फ्रेंडशिपच्या याच्यात सुद्धा किती घट्ट बंध असतात किंवा एकमेकांवर विश्वास असतो, हे दाखवलंय. ओव्हरऑल सुंदर सिरियल.